तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 17व्या भागामध्ये ईश्वरी किचनमध्ये चहा ठेवत असते आणि तिच्या डोक्यामध्ये तेच विचार चालू असतात जे सगळं अंजली बोललेली असते. आणि अंजलीचं बोलणं तिच्या कानामध्ये सारखं घुमत असतं. अंजली अर्णवला सांगत असते, तुझं चाललंय तरी काय? तू ईश्वरीच्या घरच्यांच्या वरती किती खर्च करतोयस? तिच्या वडिलांच्या ह्याच्यासाठी सुद्धा किती खर्च चाललाय तुझा? तिचं क्लाउड किचन पण तूच चालवतोयस आणि हे सगळं बघता मला कळत नाहीये की तुझं काय चाललंय ते. तू या सगळ्यामध्ये आता मात्र वाहवत चाललेला आहेस चिंटू, आणि मला हे चालणार नाही. त्यामुळे अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावरती करून टाक. मला माझ्या बाळाचा खूप टेन्शन आले. मला माझ्या भविष्यसुद्धा सिक्युअर करायला पाहिजे. ज्या पद्धतीने तू आता हे सगळं उडवत चाललायस ना ईश्वरीवरती, ते सगळं मला अजिबात जमत नाहीये. तिला हे आठवत असतं आणि त्याच वेळेला तिला आपल्या आईचे शब्दसुद्धा आठवतात की सगळं काही ठीक होईल, तू नको टेन्शन घेऊस. असं म्हटल्यावरती ईश्वरी आता मात्र चहा ठेवून तिथेच उभी असताना आकाश येतो आणि ईश्वरी, यावरती ईश्वरी म्हणते, सॉरी मी पटकन चहा घेऊन बाहेर येते. यावरती आकाश म्हणतो, अगं त्याच्यासाठी नाही आलोय मी. मला कळतच नाहीये दी अशी का वागते. म्हणजे खरं तर तिचा स्वभाव असा नाहीये की ती असं काहीतरी वागेल. यावरती मग आता ईश्वरी सांगते, हे बघा त्यांची प्रेग्नन्सी चालू आहे की नाही, त्यामुळे त्यांना असे मूड स्विंग्स होणं हे स्वाभाविकच आहे. तुम्ही याच्यावरती इतका विचार करू नका. काहीही झालं ना तरी सुद्धा आता इकडे ज्या वेळेला त्या नॉर्मल होतील ना त्यावेळेला त्यांना त्याची चुकी समजेल. तुम्ही इतका विचार करू नका. चला चहा घेऊन जाऊया. आणि तसंही गणूबाप्पा सगळं चांगलं करेल. यावरती आकाश म्हणतो, नक्की ना? यावरती ईश्वरी म्हणते, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ईश्वरी जरी आकाशला हे सगळं बोलत असली ना तरी सुद्धा तिला सुद्धा खात्री नसते आणि तिला सुद्धा माहीत नसतं की हे सगळं काय चाललंय. तोपर्यंत मग आता आकाशला ती सांगते की तुम्ही कॉफी घेऊन इकडे अंजली ताईंसाठीचा. मग आकाश ज्या वेळेला कॉफी घेऊन अंजलीसाठी येतो आणि त्याच वेळेला इकडे आता तो कॉफी देऊन निघालेला असताना तोपर्यंत अंजली त्याला थांबवते. जेव्हा अंजली त्याला थांबवते तेव्हा आता आकाश तिच्याशी काहीच बोलत नाहीये आणि त्यावरती ती म्हणते, रागवलंस का तू माझ्यावरती? म्हणजे मी प्रॉपर्टीतला हिस्सा घेतला म्हणून, पण तुला माहित नाहीये ही ईश्वरी कशी आहे ते. यावरती तो म्हणतो, हे बघ दी, मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये. म्हणजे काही झालं तरी सुद्धा तू ईश्वरीवरती असे आरोप लावत जाऊ नकोस. यावरती ती म्हणते, अच्छा म्हणजे आता नम्रताने तुझ्या डोक्यामध्ये भरवलंय काहीतरी म्हणायचं. यावरती तो म्हणतो, खबरदार नम्रताला या सगळ्यामध्ये काय आणलंस तर. नम्रता आत्ता माझ्या आयुष्यामध्ये आलेली आहे आणि या सगळ्यामध्ये आता तिच्याबद्दल तू काहीही बोलू नकोस. नम्रता असं काही करत नाही. आपलं भावा बहिणीचं नातं इतक्या वर्षाचं आहे, पण मला ह्या विषयावरती काही बोलायचंच नाहीये. तू अशी नव्हतीस, तू खूप बदललेस. असं म्हणत आकाश तिला चांगलीच धमकी देतो आणि तिकडून निघून जातो. इकडे तोपर्यंत आता अर्णवने वकिलांना बोलवलेलं असतं आणि ते वकीलच आता आलेले असतात. ते वकील आल्यावरती सगळी चर्चा चालू असते आणि त्यावेळेला वकील आता सांगत असतात की कशा पद्धतीने प्रॉपर्टीचे हिस्से झाले पाहिजेत आणि आता कशा पद्धतीने जे फॅक्टरी आहे त्याचे वेगळे, घराचे वेगळे आणि असे नवीन जे बिझनेस वाढवलाय त्याचे वेगळे हिस्से. असं ज्या वेळेला वकील सांगत असतात तितक्यात अंजली आल्यावरती सांगायला लागते, मला का नाही बोलवलं? यावरती आता इकडे सांगायला लागतो अर्णव, नाही बोलवलं म्हणजे अगं आत्ता तुला बोलवणारच होतो. जस्ट वकील साहेब आलेले आहेत आणि आत्ताच आमचं बोलणं चालू झालेलं आहे, त्यामुळे तुला आम्ही आत्ताच बोलवणार होतो. यावरती ती म्हणते, पण मी आल्याशिवाय तुम्ही डिस्कशन चालूच कसं केलं? यावरती तो म्हणतो, अगं असं काय करतेस, आम्ही आत्ता तुला बोलवणारच होतो. असं म्हटल्यावरती मग ती म्हणते, नाही मी नसताना काही बोलायचंच नाहीये. त्यावरती मामा म्हणतात, अगं अंजली असं काय करतेस? अंजली म्हणते, हे बघ मामा, तू काही वाटून घेऊ नकोस. आपण वाटण्या करण्यासाठी वकिलांना इथे बोलवले म्हणजे त्यांना माहिती आहे की आपल्यामध्ये काही चांगले संवाद नाही आहेत. असं म्हणत अंजली इतक्या विचित्र पद्धतीने वागत असते की कुणालाच कळत नाहीये की तिचं काय चाललंय. बरं, हे सगळं होत असताना वल्लरीने आता मात्र अर्णवने सह्या करू नये यासाठी खूप मोठा डाव रचलेला आहे. अर्णवला 3 ते 4 दिवस किडनॅप करण्याचा. त्याच वेळेला तिने श्रीकांतला हाताशी धरले. श्रीकांतला बोलवत आता वल्लरी सांगते, हे बघा काय चाललंय काय तुमचं प्लॅनिंग? यावरती श्रीकांत म्हणतो, मी कधी एकदा रिटायर्ड होतोय आणि कधी एकदा बाहेरच्या देशामध्ये सेटल होतोय असं मला झालंय. त्यावरती वल्लरी सांगायला लागते, मुळातच आता इकडे तुम्ही बाहेरच्या देशामध्ये सेटल व्हायच्या आधीच जर अर्णव राजे शिर्केंनी तुमचं आता पर्दाफाश केला तर. यावरती तो म्हणतो, का हे सगळं तुम्ही बोलताय? यावरती ती म्हणते, तुम्हाला माझं एक काम करायचंय आणि लवकरात लवकर काही झालं तरी त्याला किडनॅप करायचं आहे. यावर धुमाळ म्हणतात, काय सांगताय तुम्ही मला हे अजिबात तुमचं वागणं पटलेलं नाहीये. यावरती ती सांगायला लागते, हे बघा
मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी जे काही सांगेन ना तेच झालं पाहिजे, नाहीतर नाहीतर तुम्ही अडकलात म्हणून समजा, आणि तुम्हाला अडकवणं माझ्यासाठी काही कठीण काम. आणि त्यावरती हो नाही करता करता धुमाळ आता काहीच बोलत नाहीयेत. आणि त्यावरती मग आता वल्लरी म्हणते, हे बघा, फार काही करायचं नाहीये. यावरती तो म्हणतो, पण तुमच्या या खेळामध्ये मी का लोकांचे जीव घेत फिरू? यावरती वल्लरी म्हणते, कोण म्हटलं तुम्हाला की तुम्हाला लोकांचे जीव घ्यायचे आहेत? अजिबात नाही. फक्त 4 दिवस अर्णवराजे शिर्के यांना आता तुम्हाला किडनॅप करून ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, आमच्या घरात जे प्रॉपर्टीचे वाद चाललेत ना, ते 4 दिवसामध्ये संपतील. कारण 4 दिवसामध्ये माझ्या सासूबाई येणार आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या आता या सगळ्यामध्ये म्हणजे कधीही वाटण्या होऊ देणार नाहीये. त्यामुळे फक्त 4 दिवस त्या तीर्थयात्रेला गेल्यात ना, तोचपर्यंत फक्त तुम्हाला हे सगळं करायचं आहे. यावरती हो नाही म्हणता म्हणता श्रीकांत आता तयार झालेले आहे. आणि श्रीकांत सांगतो, ठीक आहे, बघतो काय करायचं ते मी. आणि श्रीकांत या सगळ्यामध्ये आता मात्र म्हणजे वल्लरीने केलेल्या प्लॅनमध्ये अडकतो. वल्लरीने सांगितलेलं असतं की तुम्ही अर्णवराजे शिर्के यांच्या समोर येण्याचं नाटक करायचं, हां, पण त्यांनी तुम्हाला पकडण्याच्या ऐवजी तुम्हीच त्यांना पकडायचं आहे, असं प्लॅनिंग ठरलंय. इकडे तोपर्यंत आता मात्र डिस्कशन चालू आहे. वकील साहेब सांगत आहेत की कशा पद्धतीने कशा वाटण्या करायच्या, कुणाच्या नावावरती काय होईल, कुणाच्या नावावरती काय होईल, हे सगळं बोलणं चालू असताना मग आता वकील सांगायला लागतात, ते सर तुम्ही नवीन ईश्वरी फॅशन लॉन्च केलं होतं त्याच्या वाटण्या. यावरती मग आता अंजली सांगते, त्यातली मला 1% पण नको आहे. त्यावरती वकील सांगायला लागतात, तुम्हाला माहिती नाहीये पण अर्णवराजे शिर्के यांनी नवीन म्हणजे नवीन पिढीला टार्गेट करत मस्त सगळं काम केलंय. म्हणजे आता त्याच्यामध्ये खरंच वाढत्या ह्याच्यानुसार बघायला गेलं ना तर खूप खूप प्रॉफिट आहे. आणि हा अर्णवराजे शिर्के, तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या नंतर जी प्रॉपर्टी डेव्हलप केलीत ना, त्याचं जर का डिव्हिजन करायचं असेल ना तर ते सुद्धा सेपरेट पद्धतीने करायला पाहिजे. हे सगळं बोलत असताना फायनली धुमाळ आता तयार होतात आणि कसं करायचं काय करायचं हा सगळा वल्लरीचा प्लॅन आता ऐकून घेतात. वल्लरी म्हणते, काही करायचं नाहीये, फक्त 4 दिवस त्याला आता तुमच्या ताब्यात ठेवायचं आहे. 4 दिवसानंतर मग आता त्याला सोडून द्यायचं आहे. असं म्हटल्यावरती धुमाळ म्हणतात, पण तुम्ही मलाच का निवडलेत? यावरती ती सांगायला लागते, म्हणजे कसं आहे ना, ज्याने त्याचं काम करावं, म्हणजे मुळातच माती खाल्लेल्या माणसाने माती खाल्लेलीच कामं करावी. इकडे तोपर्यंत वाटण्या चालू असताना अंजली मात्र एकदम रूढ असते. आणि हे बोलणं चालू असताना मग आता इकडे नेमका शिर्केंचा फोन येतो, तो म्हणजे अर्णवला. आणि ते अर्णवला सांगायला लागतात, सर आपल्याला धुमाळच्या मागावरती तुम्ही मला सांगितलं होतं ना माणसांना लावायला, तर मी धुमाळच्या नावावरती सगळ्या माणसांना लावलेलं आहे मागावरती. आणि धुमाळच्या मागावरती ज्या वेळेला माणसांना लावले त्याच वेळेला आपल्याला तो धुमाळ सापडलेला आहे. म्हणजे मुळातच धुमाळ आता कुठे आहे याचा पत्ता सापडलाय. यावरती अर्णव म्हणतो, काय? आणि त्यानंतर शिर्के म्हणतात, हो, तो कुठे आहे काय आहे हे आपल्याला समजलेलं आहे. आणि त्याचमुळे मग आता लवकरात लवकर आपण या सगळ्यामध्ये आता जायचं आहे. असं म्हटल्यावरती इकडे आता तोपर्यंत अर्णव विचार करायला लागतो, नाही, आत्ता जर का मी हे सगळं ईश्वरीला सांगितलं तर आता ती सुद्धा माझ्यासोबत येण्यासाठी हट्ट करेल. आणि मी हे सगळं तिला सांगू शकत नाहीये, कारण काहीही झालं तरी सुद्धा तिचा जीव धोक्यामध्ये घालणं हे मला अजिबात पटणार नाही. मागच्या वेळेला याच धुमाळने तिला आता किडनॅप केलं होतं, ते काही नाहीये. काहीही झालं तरी आता मी एकटाच जाणार. आणि तो सांगतो, हे बघा वकील साहेब, तुम्ही सगळी प्रोसेस करा, मी आलोच थोड्या वेळात. यावरती मग आता अंजली चिडते, आणि तुला ईश्वरीने भरवलंय की काय असं त्याला म्हणायला लागते. त्यावरती अर्णव चिडतो, आणि काय बोलतेस ताई, हे बघ मला कुणीही काही भरवलेलं नाहीये, मला अर्जंटमध्ये काम आहे, मला जायला लागणार आहे. यावरती ती म्हणते, आत्ता कसलं ते अर्जंटमध्ये काम आलं? आमचं प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायच्या वेळेलाच सह्या करायला लागू नये म्हणून ईश्वरीने सांगितलं असेल तुला. यावरती अर्णव चिडतो आणि वकिलांना सांगतो, हे बघा ताईला जे हवे जसं हवे ते आणि सगळं ताईला तुम्ही द्या. काहीही झालं तरी कमतरता कोणतीच भासायला नको, मी येतोच सह्या करायला, बाकी सगळ्या फॉर्मॅलिटीज तुम्ही पूर्ण करून टाका. असं म्हणत तो आता सांगायला लागतो, हे बघ तुला जे हवे ते सगळं घेण्यासाठी तू समर्थ आहेस, मी तुला अजिबात अडवणार नाहीये. उगाचच काहीतरी बोलू नको आणि ईश्वरीवरती आरोप तर अजिबात करू नको, तिने मला काहीही भरवलेलं नाहीये.
असं म्हटल्यावरती मग आता इकडे तोपर्यंत अंजलीचं डोकं चालत नाहीये. अंजली काय वागते तिला आता स्वतःला समजत नाहीये. आणि हे सगळं चालू असताना मग आता इकडे मामा विचार करतात, अचानकपणे अर्णवला काय झालं. इकडे ईश्वरीच्या सुद्धा डोक्यामध्ये विचार आहे की अचानकपणे काय झालेलं आहे. आणि त्याचमुळे मग आता लगेचच अर्णव बाहेर पडल्यावरती ईश्वरी त्याच्या मागावरती येते. सर काय झालं, कुठे चाललेत तुम्ही. पण अर्णवने विचार केलेला असतो काहीही झालं तरी सुद्धा ईश्वरीला सांगायचं नाहीये, कारण आता तिच्याच वरती मागच्या वेळेला हल्ला झाला होता आणि उगाचच तिला या सगळ्यामध्ये आता मात्र त्रास व्हायला नको असा विचार करत तो तिला काही बोलत नाहीये आणि गाडीमध्ये बसतोय. आणि प्रत्येक वेळेला तुला काही सांगायला मी बांधील नाहीये असं तिच्या अंगावरती खेकसून बोलते. त्यावरती ईश्वरी म्हणते, मी कुठे म्हणते तुम्हाला की प्रत्येक वेळेला तुम्ही मला काही सांगा, पण मी बायको आहे ना तुमची. कुठे जात आहे, काय जात आहे, ह्या गोष्टी जर का मला समजल्या तर बरं होईल. यावरती तो म्हणतो, तुला समजण्याची काहीच गरज नाहीये असं म्हणत तो आता तिकडून निघून गेलाय. ईश्वरीला अजिबात समजत नाहीये की नक्की काय चाललंय. आणि ती घरात येते. घरात आल्यावरती अंजली आता मात्र तिच्यावरती चांगलीच भडकलेली आहे. आणि अंजली मात्र आता तिला सांगत आहे, झालं ईश्वरी, तुझ्या मनासारखं झालं ना. यावरती ईश्वरी म्हणते, ताई काय बोलताय तुम्ही. त्यावरती मग आता सांगायला लागते ती म्हणजे अंजली, काही नाहीये, बरोबर तेच बोलतीये मी. तूच हे सगळं केलंस ना, म्हणजे तूच अर्णवला इथून आता बाहेर जाण्यासाठी सांगितलं ना. यावरती ती म्हणते, ताई काय बोलताय, असं काहीही नाहीये. यावरती मग आता सांगायला लागते ती, बरोबर आहे, म्हणजे इकडे नाटक करायचं की आपल्याला काहीच माहित नाहीये, पण तुला सगळं माहितीये. आता मामांना कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय आणि आता ह्या अंजलीला कसं समजवायचं. मग ते म्हणतात, वकील साहेब तुम्ही एक काम करा बरं, तुम्ही जरा स्टडीमध्ये थांबा असं म्हणत ते वकील साहेबांना स्टडीमध्ये जाण्यासाठी सांगत आहेत. आणि वकील साहेब स्टडीमध्ये गेल्यावरती मग आता ते अंजलीवरती चिडतायत, काय चाललंय काय तुझं अंजली, म्हणजे आता तुला कळत नाहीये का. यावरती ती म्हणते, मामा मला तर सगळं कळतंय, पण तुमच्याच डोळ्यावरती आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधलेली आहे. तो चिंटू, तुम्हाला कुणालाच कळत नाहीये की ही मुलगी तुम्हाला सगळ्यांना आता घुमवतीये आणि सगळ्यांना याच्यामध्ये आता मात्र करतीये. तुम्हाला अजिबात का कळत नाहीये. यावरती मामा सांगायला लागतात, हे बघ तू काहीही बोलू नको, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आम्हाला सगळ्यांना ईश्वरीवरती विश्वास आहे. आणि तुला तो बोललाय ना की प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करून देणार आहे म्हणून. यावरती आता अंजली सांगायला लागते, ते काही नाही मामा, तुम्ही सगळेजण हिच्या प्रभावाखाली आहात म्हणून तुम्हाला कुणालाच कळत नाहीये की हिचं नक्की काय चाललंय ते. यावरती मग आता ईश्वरी म्हणते, मुळातच तुमच्या डोळ्यावरती गैरसमजुतीची पट्टी बांधली. ज्या वेळेला ही पट्टी बाजूला होईल त्याच वेळेला तुम्हाला समजेल कोण बरोबर आणि कोण चुकीचं असं तडफदार उत्तर देत आता इकडे ईश्वरी निघून जाते. पण अंजलीला मात्र काही पटत नाहीये. मामा अंजलीला चांगलाच फटकारतोय पण तिला काही ऐकायचंच नाहीये. त्यानंतर मग आता इकडे भेटलो दोघांची, आकाश आणि आता नम्रता यांची भेट झाली. नम्रता सोबत भेट झाल्यावरती आकाश एकदम उदास आहे आणि नम्रता म्हणते, काय झालं. यावरती तो सांगायला लागतो, काय सांगू, म्हणजे आता मला कळतच नाहीये की अंजली दी आता असं का वागतीये. यावरती आता लगेचच नम्रता सांगायला लागते, हे बघा तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला ईश्वरीवरती विश्वास आहे ना. मला ईश्वरीवरती 100% विश्वास आहे, कारण काहीही झालं ना तरी ईश्वरी कोणत्याही पद्धतीमध्ये घर तुटू देणार नाहीये. ती कोणत्याही पद्धतीमध्ये घराला आपल्या दूर होऊ देणारच नाहीये, तुम्ही चिंता करू नका. आणि तिच्या पाठीशी जर का आता जेजूंचा भक्कम हात आहे ना तर या सगळ्यामध्ये ती आता नक्कीच हे सगळं जिंकेल, तुम्ही नका चिंता करू असं म्हणत ती आता आकाशला समजवते. आणि तो म्हणतो, हो ईश्वरीवरती माझा 100% विश्वास आहे. बरं हे सगळं चालू असताना अर्णव आलेला आहे, तो म्हणजे धुमाळांना, श्रीकांत धुमाळांना पकडण्यासाठी. आणि त्याच वेळेला धुमाळ मात्र आता पकडले न जाता ते आता इकडे या सगळ्यामध्ये त्याला म्हणजे अर्णवला पकडवण्यासाठी प्लॅन करतात. अर्णवला आपल्या मागे धावडवतात. अर्णवला आपल्या मागे धावडवल्यावरती मग आता लगेचच इकडे त्यांचे गुंड अर्णवला पकडतात. अर्णवला त्या गुंडांनी पकडल्यावरती मग मात्र अर्णवला एका खंडरमध्ये ठेवलं जातं. इकडे वल्लरी वाट पाहत आहे, ती म्हणजे धुमाळांच्या फोनची. धुमाळांचा फोन आलाय आणि धुमाळ सांगतात, मॅडम तुमचं काम झालंय, पण मला एक कळत नाही की तुम्ही मलाच का या सगळ्यामध्ये हे केलेलं आहात, म्हणजे मलाच का हे काम दिलं. यावरती ती म्हणते, कारण तुम्ही माती खाल्लीत ना आधी, त्याचसाठी 4 दिवस त्याला ठेवा, त्यानंतर काही करायची गरज नाहीये. धुमाळा तर विचार करतात, ही बाई म्हणजे विचित्रच आहे. आणि त्यावरती वल्लरी मात्र विचार करते आहे, काहीही झालं तरी सुद्धा
मी ह्या राजेशला त्याच्या नावावरती कोणत्याही प्रकारे प्रॉपर्टी करू देणार नाहीये. नागिण आहे मी, नागिण. या प्रॉपर्टीला विळखा घातलेली. काहीही झालं तरी ही प्रॉपर्टी माझी आणि माझ्या मुलाची आहे. इकडे तोपर्यंत आता नम्रता आकाशला काहीतरी महत्वाची गोष्ट आता सांगणार असते, पण त्याच वेळेला आकाशला ईश्वरीचा कॉल येतो आणि अचानकपणे अर्णव कुठेतरी निघून गेलेला आहे असं आता ती सांगते. आणि त्यानंतर आकाश म्हणतो, चिंता करू नकोस, मी येतच आहे. मग तोपर्यंत इकडे ईश्वरी शिर्केंना कॉल करायला निघते. शिर्केंना कॉल केल्यावरती तिला खऱ्या अर्थाने सगळं सत्य समजलेलं आहे. ज्या वेळेला ती शिर्केंना कॉल करते त्यावेळेला शिर्के मात्र तिला सांगतात की मी धुमाळांच्या मागावरती होतो आणि मी धुमाळांच्या मागावरती असल्या कारणाने मग आता इकडे धुमाळ सापडलेत म्हणून आता ते आलेले होते. म्हणजे धुमाळ सापडले म्हणून आता सर तिकडे त्यांच्या मागावरती गेले होते. मग आता हे कळल्यावरती ईश्वरीच्या लक्षात आले की धुमाळांनीच काहीतरी केलेलं आहे आणि धुमाळांनीच या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे किडनॅप सुद्धा केलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता ईश्वरी लगेचच धुमाळांना भेटण्यासाठी किंवा धुमाळांनी कुठे अर्णवला ठेवले हे पाहण्यासाठी ताबडतोब आता मात्र निघालेली आहे. आणि ज्या वेळेला इकडे आता अर्णवला किडनॅप करून ठेवण्यात आले आणि त्याच वेळेला तो आता सांगतोय, का मला का किडनॅप केलेले आहेत तुम्ही, यावरती लगेचच ते सांगायला तर हे बघ तुला आम्ही काहीही करणार नाही आहोत असं म्हटल्यावरती तो म्हणतो, जर का मला तुम्ही काहीच करणार नाही आहेत तर मात्र किडनॅप का केलेत. आता मात्र कुठेतरी अर्णवला संशय आलेला आहे, काहीतरी गडबड आहे याचा. आणि त्याच वेळेला आता मात्र ईश्वरी तिकडे आले. ईश्वरी पाहते तर काय, आता ही दोघं तिघं माणसं आहेत, मी कसं ह्या माणसांना मात्र आता हँडल करणार आहे आणि तिला आता गुपचूपपणे इकडे अर्णवला सोडवायचं आहे. कसं सोडवू ती आता विचार करत बसलेली आहे. आता ईश्वरी अर्णवला कशी सोडवणार आणि या सगळ्यामध्ये आता सत्य कसं समोर येणार, येणाऱ्या भागामध्ये समजणार.